मित्रांनो आपण माझ्या पाठीमागे पाहताय चरेगावकरांचा स्वामी, ज्या बैलानं आपल्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. तो स्वामी, या स्वामीचं एक मित्रांनो वैशिष्ट्य मानायला लागल. ज्या वेळेस मोठी मैदान येतात, तुमचं कोळ्याचं मैदान असेल किंवा पुशेगाव असेल, उंबारड असेल, अशी बरीच मैदान असतील किंवा आत्ता मध्ये झालेलं सोन्या 50-50 केसरी, त्या मैदानात एक नंबर. स्वामीचं वैशिष्ट्यच आहे, ज्यावेळेस मालकाच्या इज्जतीचा प्रश्न असतो त्यावेळेस तो जीवाची बाजी लावून पळत असतो आणि आपल्या मालकाचं नाव करत असतो. आणि सुनील मोरे सारखा बोलतात पण की 100 मैदान साधी करण्यापेक्षा नामांकित मैदान एकच करा, तिथं तुमच्या मालकाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर होईल आणि सगळीकडे चर्चा होईल. आज स्वामीकडे आलो आपण, स्वामीची आज मुलाखत घेऊया. मित्रांनो, आता मी सांगितले तुम्हाला नामांकित मैदानाचा मानकरी स्वामीबद्दल. आज त्याच्या मालक आहेत आपल्यासोबत, आज त्यांच्याकडून जाणून घेऊया. बरीच वर्ष झालं बैलगाडी क्षेत्राचा नाद करतात आणि त्यांच्या बैलांना त्यांना यश पण मिळवून दिलं आहे बऱ्यापैकी. आता किती वर्ष झालं आपला नाद चालू आहे? हे 3 वर्ष झाली. 3 वर्षापासून स्वामी जसा आलाय तसापासून नाच चालू आहे. या 3 वर्षात काय काय चढ उतार बघायला भेटला, तुम्ही मला पहिल्यांदा सांगा. चढ उतार भरपूर बघायला भेटले, म्हणजे पूर्ण आदत काळापासून ते आता याच्यापर्यंत, म्हणजे प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये वेगवेगळे अनुभव येत गेले या क्षेत्रामध्ये. मग ते ड्रायव्हर लोक असू दे, नाहीतर बैलवाले मालक असू दे, नाहीतर कोणी असू द्या, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतो. त्यापैकी आमच्या आयुष्यात पण होता. आणि तो म्हणजे पहिल्यांदा उतार आला की पुन्हा चढ येतोयच, म्हणजे अप डाऊन होत राहतोय. आणि तसं ते झालं आमच्या बाबतीत. मित्रांनो, मागच्या वेळेस आपण मुलाखत घेतलेली, ज्यावेळेस पुशेगावचा मानकरी झालेला, यावेळेस पण आपण आलेलो आहे त्यांच्या गोट्यावर. पण संध्याकाळची मुलाखत झालेली, त्यावेळेस स्वामी आपल्यासोबत नव्हता, आता तो आपल्यासोबत आहे. तर सगळा त्याचा इतिहास जाणून घ्यावा, कुठून घेतलेला किंवा कसं कसं त्याची खरेदी झाली. आता स्वामी आपण कुठून घेतलेला आणि खरेदी कशी, योग कसा आला? योग म्हणजे माझा भाऊ, आणि महत्वाचं म्हणजे ते पलीकडे आहेत रामभाऊ पवार म्हणून निगडकर, म्हणजे त्यांच्या पहिल्यापासून बैल पळतात. मग त्यांनी याला पळताना एका मैदानामध्ये बघितला होता. मग रिसवडचे दिने ड्रायव्हर आहेत, त्यांचा हा खोंड. मग आदतमध्ये पळायला त्यांनी बघितल्यानंतर माझ्या भावाला ते परस्पर घेऊन गेलेले, आणि त्या दोघांनी व्यवहार करून आम्हाला सांगितलं पण नव्हतं की बैल घेतलाय म्हणून. मग आदतमध्ये आम्ही घेतला होता. मग आदतमध्ये घेतल्यानंतर आम्ही घेऊन आलो, आणि दुसऱ्या दिवशी सासपडचं मैदान होतं तारळ्याच्या इथं, तिथं मग तो गुलालात राहिला. मग तेव्हा आम्हाला ते गुलाल म्हणजे काय समजलं, कारण ह्याच्या पाठीमागे आमची बैल होती, पण कधी गुलाल आम्हाला भेटला नव्हता. 3-4 वर्षांना आम्ही केला होता पाठीमागे बंदीच्या अगोदर, पण गुलाल कधीच भेटला नव्हता. मग त्यानंतर मग हा आला, याच्यानुसार मग पुढे आम्ही नियोजन करत गेलो, टप्प्याटप्प्यानं वर गेलो. ज्यावेळेस सुरुवात केली, कारण सुरुवातीचा कालावधी भयानक असतो, कारण या क्षेत्रात सगळ्यांना माहित आहे की पायऱ्याच्या अडचणी असतात. नाही, पायऱ्याच्या अडचणी काय, मोठा बैल जरी असला किंवा छोटा असला, सगळ्यांनी पायऱ्याच्या अडचणी येतात. म्हणजे आम्ही पहिल्यांदा नवीन होतो, त्याच्यामुळं त्यावेळेस वायदी होती, म्हणजे टप्प्याटप्प्यानं आम्हाला पण द्यावी लागली, कारण आम्ही कुठं चर्चेत नव्हतो. बैल पळत होता, पण कुठला बैल घालायचा, कसा घालायचा, हे आम्हाला काय तेवढं ज्ञान त्यातलं नव्हतं. पण हळूहळू शिकत गेलो, पण पुढे बैल चांगली मिळत गेली. पण पळत असला तर पुढे जाऊन एक काळ असा येतो तुमची वायद द्यायचं थांबतं, त्यावेळेस तुम्हाला लोक पुढून विचारतात, तुम्हाला आम्ही पैसे देऊ का, आम्हाला बैल द्या. मग त्यावेळेस आपण डिसाईड करायचं असतं की काय करायचं काय नाही ते. कारण आम्ही कसं आहे, आम्ही व्यावसायिक आहे, म्हणजे आमचे एजन्सी आहेत. मी स्वतः इंजिनियर आहे, माझी बहीण इंजिनियर आहे, भाऊ सरपंच होता. त्याच्यामुळे आम्ही ज्या टप्प्याटप्प्यानं पुढे येत गेलो तसं आम्ही पुढे सरलोच, म्हणजे हळूहळू ज्ञान आम्ही पण घेतलं. सुरुवातीला आम्हाला काय माहित नव्हतं, बैल कसा ओळखायचा, कुठला बैल घालायचा, हा कुठं पळतोय, कुठल्या रानामध्ये पळतोय. मग त्याचा अनुभव आम्हाला जवळपास 1.5 वर्ष गेलं शिकायला, की हे जर ओळखायसाठी. पण अजून पण आम्हाला समजलं नाही की हा कुठल्या रानाला पळतो कुठल्या नाही. एवढं वर्ष झाले आम्ही पळवतो याला, पण दाटी बदलते बैलाची, फक्त हा पावसाळ्यामध्ये पळत नाही. मित्रांनो, त्यांनी ती मान्य केली की पावसाळ्यामध्ये जरा त्याचा पळ कमी होतो. आणि मी पण मागची बाईट ज्यावेळेस चोराड्यामध्ये 2 नंबर झालेला स्वामीचा, त्यावेळेस सांगितलेलं की ज्यावेळेस पावसाळा संपतो आणि तो सीझन संपून पुढचा कालावधी येतो, त्यावेळेस बैलाची धाटी बदलती. आणि पुशेगावचं मैदान मित्रांनो ज्यावेळेस येतं
त्यावेळेस तो कंटिन्यू फायनलला राहत असतो, कारण सलग दुसरं वर्ष आहे. त्याचं एक वैशिष्ट्यच म्हणायला लागेल की मोठी मैदान म्हणलं की स्वामी राहतोच. आम्हाला त्याच्यापासून सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास 10 ते 12 मैदानं मानाची झाली. म्हणजे सुरुवात आमची झाली कोळ्यापासून. पुन्हा पहिलं मैदान आमचं झालं पश्चिम महाराष्ट्र केसरी आदत चॅम्पियन कोरेगावला, मोठं मैदान भरलं होतं. त्याच्यामध्ये वाघरेच्या बादलबरोबर तो राहिला होता. त्यानंतर तीच गाडी आम्ही कोळ्याच्या मैदानाला हा आदत असताना आम्ही पळवली. आदतमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन झाला फर्स्ट टाइम कोळ्यामध्ये. त्यानंतर तुमचं राजापूरचं मानाचं मैदान होतं यात्रेचं, तिथं राहिली. उंबाड्याला राहिला. त्यानंतर तुमचं औंधच्या महाराणी ते भरवतं मैदान आता आले बघा ते, त्या मैदानामध्ये राहिला. त्यानंतर तुमचे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी 2,77,000 रुपयाचं मैदान भरलं होतं महाराष्ट्र केसरीचं. त्याच्यामध्ये मोरदरीचा हरण्याने यांनी 2 नंबर केला होता. मग ते मैदान झाले की नेवरीचं एक नामांकित मैदान, त्यानंतर मग पुशेगाव. म्हणजे जवळपास जेवढी नामांकित मैदान झाली त्याच्यामध्ये आम्हाला त्याने यश मिळवत दिलं. मग तुमचे किकलीचे मैदान असतील 2 बोरजवळची, तिथं पण दोन्ही मैदानाला हरण्यासोबत राहिला होता. मग पुन्हा पुंदवाडीच्या तेजाबरोबर पश्चिम महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा 5 गाड्या टू व्हीलर सेम बक्षीस होतं, हायटोन टेलर्सवाल्यांनी भरवलेलं. त्यानं मैदानामध्ये सेमी 9 नंबर तासावनं काढून 1 नंबर फायनलला केला होता. हे जवळपास सगळी टोटल मानाची मैदान आम्हाला मिळत गेल्यात. त्याच्यामुळे अपेक्षा आम्ही याच्यापासून कधी हारलो नाही. फक्त गेल्या वर्षी पुशेगावच्या मैदानाला बैल उतरताना बैलाच्या पायाला लागलो होतं उतरतानाच, तरी पण तो 3 फेरं पाळला. मग त्याच्यामध्ये आम्हाला ट्रीटमेंट करताना आमची जरा पायाची चूक झाली. मग 6 महिने झाला बैल पाळलाच नाही. म्हणजे पुशेगावचं मैदान झाल्यानंतर जवळपास मार्च पासून ते म्हणजे 8 जानेवारी पासून ते पूर्ण तुमच्या नोव्हेंबर पर्यंत बैल पळाला होता. पूर्ण सीझन त्याचा वाया गेला होता पायाच्या दुखापतीमुळे. पण नंतर आता चालू झाला. मित्रांनो, त्यांनी सांगितलं त्याचा हा 1 नंबरातला काळ किंवा गुलालातला काळ. आता या क्षेत्रात 2 काळ असतात, एक पडता आणि एक ज्यावेळेस आपण 1 नंबर गुलालात राहत असतो त्यावेळेस. कारण ड्रायव्हरचा पडता काय येत असतो, बैलगाडी मालकाचा असेल किंवा सुट्टी मेकर, मी कायम बोलत असतो. ज्यावेळेस पडता काळ आला त्यावेळेस काय काय भोगावं लागलं? आम्ही कोणाला फोनच केला नाही बैल द्या म्हणून, आणि आम्हाला कोणी दिला पण नाही. मग आम्हाला कोण सापडेल तो आम्ही फेऱ्यावर भर ठेवला होता जास्त. आणि टप्प्याटप्प्यानं पहिल्यांदा आम्हाला या सीझनला गुलालातला बैल दिला असेल तर तो दोन्हीवाल्याने. त्या दिवशी तुमच्या मुलाखतमध्ये पण मी सांगितलं, रसाळ शेठ जे आहेत त्यांनी मिस कॉलसाठी आम्हाला बैल कधी मागितला असेल काय, तेव्हा आमचा पळत असेल. पण आमचे पैरे झाल्यामुळं आम्ही नाही म्हणलो असेल. पण त्यांना मी बैल मागितला, त्यांनी एका शब्दात मला बैल दिला आणि चोराच्या मैदानात तुम्ही बैल आम्ही गाडीने 2 नंबर केला. मग आमच्या डोक्यामध्ये कसं की पुशेगावच्या अगोदर एकदा गुलाल भेटला म्हणजे आपल्याला जरा गुलालातला बैल आपल्याला भेटेल. शेवटी कसं स्टार कुठल्या बैलात चालू आहे ते पण बघावं लागते. त्यानुसार मग आम्ही तो नियोजन आमचं दोन्ही बरोबर करणार होतो. पण आमच्याकडून त्यांना सांगायला लेट झाला, नाही तर पुशेगावला दोन्ही बरोबर गाडी पळाली असते. कारण ती गाडी त्या दिवशी चांगलीच पळाली होती. मग आदत घेऊन पळायला काय ना मोठा बैल घेऊन पळायला काय, जे स्टार आहे ते पुशेगावला राहतोच. आणि तुम्ही बोलला होताच की पुशेगावचं मैदान आल्यानंतर बैल वेगळ्या दाटीमध्ये पळतो. तसंच झालं, आमचा नंबर लागला पुशेगावला. आता हे पुशेगावचं मैदान म्हणलं तर मित्रांनो सगळ्यांना माहित आहे, नामांकित आणि ओरिजिनल हिंद केसरीच मैदान. या मैदानात गुलालात राहण्यासाठी लोक, मला वाटतं जिल्ह्याच्या बाहेरची बैल आणतात, काय काय लोक पायऱ्यासाठी, काय काय लोक तालुक्याच्या बाहेरची बैल आणतात आणि गुलालात राहण्याचा प्रयत्न करतात. स्वामी तुम्हाला ना, तुम्ही त्याची सेवा करताय, त्याचं मनापासून प्रेम करताय त्याच्यावर, घरातल्या एखाद्या मुलासारखं तो काय पण करतो, पण गुलाल तुम्हाला देतोच पुशेगावचा. पुशेगावचा सलग 2 वर्ष तर आम्हाला भेटला. आम्ही खरं तर या वर्षी बैल पळवणार पण नव्हतो. कारण बैलाची कंडिशन बघता आणि पायऱ्याची कंडिशन बघता आम्हाला कोण पायरा दिला असं आम्हाला वाटत नव्हतं. म्हणून वडील काय म्हणलेले, जर पायरा चांगला असला तर घेऊन जा. पण मोरा ड्रायव्हर आंबेगावचं काय म्हटलंय की बैल गेल्या वर्षी राहिलाय, बैल पुशेगावला पळायला पाहिजे, तुम्ही कुणाबरोबरही सोबत पळवा, पण ते स्टार आहेत, बैल पळत. मग भाऊ आमचं चर्चा करताना भाऊ म्हणला जीवावर आपण विट्याच्या पायरा करूया, कारण त्याचा पण स्टार म्हणले चांगला आहे. भला आता गुलालात नसेल, पण योगायोगाच्या गोष्टी कन्सिडर करून आम्ही तो बैल गाठला. पायरा झाला आमचा, गाडी पळाली आणि गाडी राहिली फायनलला. फक्त आम्ही असं ठरवलं नव्हतं की यावेळेस आमची गुलालात राहील, फक्त आपला फेरा पुशेगावच्या मैदानात गेल्या वर्षी बैल राहिला आणि या वर्षी पळवायचा, एवढंच. आमच्यासारख्या माणसावर एवढी वाईट वेळ येत असेल पायऱ्याची तर बाकीच्या सर्वसामान्यांचा विषय सोडा. कारण आम्ही जवळपास 50-60 बैल आम्ही धरलेली, यातला एखादा बैल आपण घालायचा. पण सगळ्यांच्या पहिऱ्या अगोदर 1 महिनाभर
बुकिंग झालेली. आणि या वर्षी कसं चाळीसगाव, यवतमाळ लांबून लांबून बैल आल्यामुळं आपला नंबर लागणार नाही हे आम्ही धरलेलंच. त्याच्यामुळे आम्ही नियोजन त्या पटीतच केलं. आता मित्रांनो त्यांनी सांगितलं की आशा नव्हती गुलालाची, पण गुलाल भेटला. ज्यावेळेस माणूस एक आशा धरून जात असतो आणि यश मिळत असतो त्यावेळेस काय नाही एक सिमिलर असतं. पण ज्यावेळेस आशाच नसती त्या गोष्टीची, ती गोष्ट आपल्याला मिळत असते, त्यावेळेस काय आनंद असतो. अजून आम्हाला पटत नाही गाडी फायनल राहिली, कारण आम्ही ते जामर असल्यामुळे तिथं कोणाला ताळमेळ नव्हता की कुठल्या गाड्या राहिल्या, कशामुळे लागल्या त्या काय. कारण शेवटला कसं नंतर ते म्हणजे समालोचक आहेत त्यांना पण समजायचं हे झालं. कारण पूर्ण पब्लिक एवढं होतं की ते कंट्रोल करणं अशक्यच होतं. एवढं पब्लिक कोणाला माहित नव्हतं की येईल. पण ते आम्ही नंतर निकाल पुकारल्यानंतर आम्हाला समजलं की बाबा गाडी लागलेली आहे. मग लागल्यानंतर आम्ही एकमेकांमध्ये आम्ही चर्चा केली कशामुळं काय झालं काय नाही. पण गाडी चांगलीच पळालेली. शेजारची गाडी तासफॉल झाली आणि शिस्तीत पळाल्यामुळे पहिल्यापासून बैल शिस्तीतच पळतो. आणि शिस्तीचं महत्व यानं चांगल्यांना आज दाखवून दिलं. नुसतं स्पीड असून म्हणजे मोरे सरकार बोलायचे, जगदाई सर बोलतात, फक्त स्पीड असून उपयोग नाही, त्याला शिस्त पण पाहिजे. आणि शिस्तीचा बादशाह हा आम्हाला आज कळाला की शिस्त किती महत्वाची आहे ती. नुसतं स्पीड असून उपयोग नाही, आणि ते तिथं साध्य झालं आम्हाला. तुम्ही सांगितलं स्पीड पण पाहिजे, शिस्त पण पाहिजे, कारण बैलगाडी क्षेत्रात शिस्त महत्वाची असते. जर गाडी तुमची पुढे जर अंतराने लागली आणि जर फॉल झाली तर त्याचा काही विषयच नसतो. पण आता ही स्वामी आहे ना, तुम्ही शिस्तीचा बादशाह सांगितला, तुम्हाला त्याचं कोणतं असं मैदान सांगचाला की तिथं शिस्तीत पण गाडी पळाली आणि गाडी स्पीडनं पळाली, की आठवणीत कायम राहणार आहे जोपर्यंत तो दावणीला आहे तोपर्यंत? गेल्या वर्षीचं पुशेगावचं मैदान ते झालंच. त्याच्यामध्ये तिन्ही फेर रायफल बरोबर एनडी शेटच्या गाडी चांगलीच पळाली. सगळ्यात महत्वाचं मैदान म्हणजे सोन्या 50-50 त्याच्या नावावरती मैदान झाले. बैल चिखलात पळत नाही. बैल पाऊस झाला होता आदल्या दिवशी आणि गट पास झाला चिखलामधून, पण बैल असा म्हणजे एकदम व्यवस्थित पळाला सांभाळून, कारण निशान त्याच्याबरोबर शिरवड्याचा होता. सेमीफायनलला गाडी आमची नेहमीप्रमाणे बाहेरून आली आणि चांगल्या गाड्या ज्यांनी पहिलं नाकारलं त्या गाड्या आमच्या अंगा होत्या. त्या गाड्या कडनं मारून तिथं आम्ही 1 नंबर केला. आणि ती बैलाच्या नावावर सोन्यावर पहिल्यापासून प्रेमच आहे. जसा बकासूर आहे तसं सोन्यावर पण आहे. मग त्या दोन्ही बैलांचं तिथं पळ होता. मग त्या दोघं पळाल्यानंतर सोन्याच्या म्हणजे हयात असताना बैलाचं पहिलं मैदान, आणि जेव्हा जेव्हा त्या मैदानाचा उल्लेख होईल त्यावेळेस 1 नंबर आहे केलेला हे आयुष्यभर राहणार आहे. म्हणून ते मैदान आम्हाला अविस्मरणीय राहील, सोन्या 50-50. कारण बैल हयात असताना त्याच्या नावासाठी त्यांनी मैदान भरवलं आणि बैल पावसात पळाला. सांगितलं तुम्ही आठवणीतलं मैदान, आणि असं एखादं मैदान की तिथं तुम्ही गेलाय आणि त्या मैदानात वाटलं नव्हतं की बाबा आता पायऱ्या नाही आपल्या त्या टाईपचा आणि मैदान छोटच आहे पण तिथं स्वामी राहिलाय? अशी बरीचशी मैदान झाली. औंचच मैदान, आम्हाला पायरा नव्हता तर तुमचे माळशिरचा एक बैल आम्ही गाठला होता. त्या बैलाला दूध पाजायची सवय होती आणि पहिल्यांदा तेव्हा डबल नोंदणी होती. गट आमचा फॉल झाला आणि पुन्हा गट आम्ही गाडी नोंदवली. त्यावेळेस आम्ही 11 चिठ्ठ्या टाकलेल्या. सगळ्यात हायेस्ट चिठ्ठ्या आम्ही मैदानात टाकलेल्या. त्यातल्या 9 चिठ्ठ्या आमच्या 1 नंबर तासावर निघालेल्या. मग त्यातली 1 चिठ्ठी होती ती निघाली मध्ये. त्याच्या आम्ही गट पास झालो, सेमी पास झालो, फायनल त्या मैदानाचा झालाच ना. मग उत्तेजनानंतर सगळ्याची बक्षीस आपली वाटून दिली. मग ते मैदान आमचं आठवणीतलं, कारण मानाचं पहिलं मैदान कोळ्यानंतरच. मग त्या मैदान आम्ही पळालो. आता तुम्ही सांगितलं ती आठवणीतलं, ज्यावेळेस आपण हो नाद करत असतो त्यावेळेस मित्रांनो भरपूर आपले पाहुणे रावळे असतील किंवा शेजारी पाजारी असतील, गावची लोक असतील, काही लोक निगेटिव्ह विचार करतात, काय पॉझिटिव्ह. या क्षेत्रात तुम्ही आता बिझनेस काय करता? माझा व्यवसाय आहे स्पेअर पार्टचा. माझी सातारा जिल्ह्याची एजन्सी आहे सोनल एंटरप्राइज नावाने, आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचं स्पेअर पार्ट डिस्ट्रीब्युशन आहे. मग तो व्यवसाय आमचा पहिल्यापासून आहे आणि शुगर इंडस्ट्रीला आम्ही वेल्डिंग रॉड ॲक्सेसरीज कन्झ्युमेबल सप्लाय करतो. आता हा सांगितलं त्यांचा बिझनेस, ह्या बिझनेस मधून बऱ्यापैकी तुम्हाला प्रॉफिट मिळत असेल, पण हा नाद का स्वीकारला की बाबा ह्या नादात पाडायचे आणि आज स्वामी सारखा बैल आपल्या दावणीला ठेवायचं लागेल किंवा ठेवायचे? नाही, बैल ठेवायचा म्हणून कोण ठेवू शकत नाही आणि घडवायचा म्हणून कोण घडवू शकत नाही. तो घडत जातो. त्याला फक्त टप्प्याटप्प्यानुसार तुमचा योगायोग म्हणजे तुमचं योगदान त्याला किती आहे
याच्यामध्ये याला घडवाय आमचं योगदान काय नाही, आमच्या वडिलांचं भावाचं. ज्या भावाला यश आहे त्यांना आणला आणि दुसरा भाव आहे मोठा आणि वडील या दोघांनी याला सांभाळला. आम्ही काही वैरण याला घालत नाही, आम्ही फक्त भरडा त्याचा आणून देतो. काय जे लहानाचा मोठा त्यांना केलाय त्या दोघांनी केलाय आणि त्या दोघांसाठीच बैल आणला होता. आम्हाला यातला नाद काही नव्हता. आणि ते बैलानं पण अशी म्हणजे आम्हाला अशा पुढं प्रत्येक मैदानामध्ये यश देत गेला. त्याच्यापासून आमच्या अपेक्षा पण वाढल्या आणि आमच्या अपेक्षेचा अंत झाला गेल्या वर्षी पुशेगावच्या मैदानात, की जे ना भूतो ना भविष्य आम्ही पूर्णपणाला लावलं होतं ते आम्हाला त्यानं मिळवून दिलं. आता ज्यावेळेस आपण या स्टेपला जात असतो का ना, त्यावेळेस त्याचे फॅन असतील किंवा सगळी लोक असतील, सगळ्यांच्या अपेक्षा असतील त्या की इथून पुढे आता वरची स्टेप अशा स्टेप बाय स्टेप वरच माणूस जायला बघतो किंवा त्याच्याकडून आशा बी असते. आता स्वामी कुठनं काय आशा आहे? आशा काय नाही. आणि आत्ताचं क्षेत्र असं झालंय की आज हा राहिलाय तर उद्या मार खाऊ शकतो, ती पचवण्याची धमक पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजा एखाद्याने 1 नंबर काल केला असला तर तो उद्याच्या मैदानात राहील का नाही तुम्हाला पण माहिती आहे. आत्ताची बैल तशी राहिलेली नाही, कारण पायराच टिकत नाही. पायरा टिकला तरी ड्रायव्हर गाडी त्या लेवलचा राहत नाही किंवा सुट्टी मेकर कोणा चुकवेल, कोणाकडून तर काहीतरी होतंय. पण 1 टाक गाडी अशी कुणाची पळत नाही, मग चढ उतार तेव्हा राहतोच. आणि माणसांचं काय होतं, समजा आज जर माझा बैल गुलाल राहिला तर त्याची टेंडन्सी अशी राहते की तिथून मी खालच्या बैलांना बैल देणार ना, तिथून वरच्या बैलांना मी बैल देणार, म्हणजे माझा बैल जेणेकरून गुलालच राहील. पण ते 99% होत नाही. ते ठराविक बैलांच्या बाबतीतच होतं, सर्वसामान्यांच्या बैलांच्या बाबतीत होऊ शकत नाही. कारण 10 मधली बैल तुम्ही घेतली वरची तर त्यातला 1, 2, 3च बैल आहेत आत्ताच्या लेवलला सुद्धा ते पब्लिकनं ठाम आहेत. चुकून त्यांच्या गाड्या पब्लिकला लागल्या तर गाड्या मार खात्यात, हे जग जाहीर आहे सगळ्यांना. आता कालची जी 1 नंबर गाडी केली ती कैचीमध्ये गाडी होती, मालकांनी कबूल केलं. कबूल का केलं तर त्यांना माहित आहे माझे बैल कुठल्या कॅपॅसिटी काय करू शकतात, पण त्यांनी केला ना 1 नंबर. मग शेवटी आमची गाडी पुशेगावच्या पहिल्या मैदानाला असेल किंवा महाराष्ट्र केसरी कोळ्याच्या मैदानाला असेल किंवा तुमच्या महाराष्ट्र केसरी फलटणच्या मैदानाला किंवा पश्चिम महाराष्ट्र केसरी झाला, प्रत्येक मैदानामध्ये सीमी कडनं काढला येणार, म्हणून याचा गर्व आम्हाला जास्त आहे. नंबर आणि फायनलला पुन्हा मग दुसऱ्याच्या बैलावर बाहेरनं गाडी लागल्या म्हणून नंबर कमी जास्त होता. आणि आम्ही पुशेगावला नंबर करायला म्हणून गेलो नव्हतो. तिथलं गुलालाचं महत्व रोमन बैलाचे मालक त्यांनी मागच्या वर्षी सांगितलेलं आहे काय महत्व आहे. 40 वर्ष एकाला गुलाल त्या मैदानचा लागलेला नाही. मग आपल्याला गुलाल भेटते तर आपण त्यात समाधान आहेच आणि राहणारच. त्याचं वैशिष्ट्य काय पळायचं सांग चला. वैशिष्ट्य म्हणजे बैल कमी पल्ल्यात पण पळतो, जास्त पल्ल्यात पण पळतो आणि ईर्ष्याच्या मैदानात बैल राहतो. कारण अक्षय ड्रायव्हर आरपळवाडी तो आदतमध्ये गाडी आणायचा बैलाची, त्यानंतर काय आमच्याकडून झालं त्याच्यामध्ये पण लाईफमध्ये चढ उतार झाल्यानंतर तो बैलाच्या गाडीपासून जरा लांब गेला. नंतर दुसऱ्या ड्रायव्हर येत गेले, त्यांनी गाडी पळवण्याचा प्रयत्न केला, गाडी पळाली, पण आम्ही त्याला विसरलो होतो. पण आता या सीझनला आम्ही ठरवलं की त्यालाच गाडी बसवायला आणि त्याचं पण मानाचं पहिलंच मैदान तो पण हिंद केसरी झाला. पण बैल कुठल्याही रानाला पळतो, कमी रान असू द्या, जास्त असू द्या, पल्ला असू द्या, काही अडचण येत नाही बैलाला. बैलाला जर खालून तळ काढून दिला तर तो निकालात तोंड काढतो. आणि जर खाली जर गाडी कमी पाहणारी असलं म्हणजे बैल सुट्टी कमी असेल तर खालून हे ओढतो. म्हणजे दोन्ही पल्ल्यामध्ये तो पळू शकतो. आता ही सगळं सांगितलं तुम्ही, स्वामीचं वैशिष्ट्य सांगितलं किंवा असं बरंच काय. आता या क्षेत्रात पडलाय आणि बाहेर जर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात असतो तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या आणि ह्या क्षेत्रात पडलो आणि हे अनुभव आलं. काय खालच्या दर्जाचे अनुभव किंवा काय वरच्या दर्जाची तर गेलो तिथं नाव निघालंय, काही ठिकाणी खाली पण मान घालायला लागले, असं कुठला अनुभव सांगचाल या क्षेत्रात? अनुभव म्हणजे हे क्षेत्र असं आहे, तुम्हाला शिखरावर पण नेतं आणि तुम्हाला जमिनीवर पण ठेवतं. एक काळ असा होता म्हणजे आहे आणि आता येतोय की सोनाली एंटरप्राइजेस सरेगाव नाव ऐकलं की स्वामी म्हणून माणसांची ओळख आहे आणि ती राहिली आणि अजूनपर्यंत त्यांनी नाव ते तसं चर्चेमध्ये ठेवलेलं आहे मानाच्या मैदानामध्ये. आणि माझा बैलाबद्दल मला अभिमान काय तर प्रत्येक कोपऱ्यामध्ये असू द्या, महाशिरचं बैल पोळ्याचं मैदान असू द्या, तिथं बैल राहिला, पुशेगावला 2 वेळा राहिला, कोळ्याला राहिला, 4ही कोपऱ्यातल्या मैदानामध्ये बैल राहत आलेला आहे. त्याच्यामुळे याची कीर्ती सगळ्यांना माहित आहे. जास्त आम्ही काही सांगत नाही. आम्ही तुळजापूरला दर्शनाला पुशेगावला गेल्या वर्षी बैल राहिल्यानंतर गेलो होतो, तर तिथं हवालदार लोक ट्रस्टच्या बाहेर होते तुळजापूरच्या, तर त्यांनी आम्हाला थांबवून चहा पाजला होता की आम्ही तुमच्या बैलाला पळल्याला बघितलंय, आम्ही तुम्हाला चहा देतो. म्हणजे एक प्रसिद्धी सगळ्या थरापर्यंत नाद पोचलेला आहे आणि आनंद सगळ्याचेच आहे. बैल पण चांगला पळतोय. फक्त कसं होतं की आपण जर ठरवलं की बाबा ही गोष्ट करायची आहे, ठरवून या क्षेत्रामध्ये गोष्ट होत नाही कधी.
जसं पुशेगावचा 1 नंबरचा आहे. हम्म. कोण म्हणू शकत नाही मी जाऊन तिथे 1 नंबर करेन. आणि आज असं कुठला अनुभव सांगचाल की ही अनुभव भेटले की बाबा ह्या गोष्टी नाही घडायला पाहिजे होत्या, पण झाल्या अशा लोकांच्या कुठनं? नाही, अपेक्षा लोकांच्यापासून ठेवणं या क्षेत्रामध्ये चूक आहे. हम्म. की मी याला बैल दिलाय म्हणजे त्यानं मला बैल दिलाच पाहिजे हम्म. असं नसते. हम्म. ज्यावेळेस आता समजा बैल एखादा पळतोय त्या माणसानं पुढच्या बघितलं पाहिजे की तो कुठल्या पायऱ्यात पळतोय. हम्म. आणि माझा बैल त्या लेवलचा आता पळत असला तर मी त्याला पायरा मागावा. हम्म. दोस्ती खातीर किंवा मैत्री खातीर किंवा मी दिला होता म्हणून तो मला देईल हे असं होत नाही क्षेत्रामध्ये. हम्म. आणि शेट आम्हाला पदवी येणं दिल्या. हम्म. उद्या हा पळायचा थांबला की आम्ही सामान्य माणूस झाला, आम्ही बांधाव निघालो. हम्म. त्या पद्धतीमध्ये सगळ्यांचं चालू आहे. हम्म. मग तो ड्रायव्हर असू द्या नाहीतर मालक असू द्या. बैल पळाला आणि पळणाऱ्या गाडीवर ड्रायव्हर असला तर तो ड्रायव्हर नावातला, नाहीतर मग तो आपला बांधावला. मित्रांनो, त्यांनी खरं सांगितलं या क्षेत्रात जर शेट बनायचं असेल तर आपल्या दावणीचा नंदी आपला बैल पळायला पाहिजे, तर तुम्हाला सगळी लोक इज्जत देत असतात. किंवा ड्रायव्हरांचं बी तसंच आहे. त्यांनी सांगितलं जर टॉपच्या गाडीवर असला तर त्याला सगळे उचलून धरतात, नाही तर त्यांना कुठेतरी बांधाव बसायला लागतं. आता मित्रांनो, त्याचे सहकारी पण आहेत ते, त्यांचंही मत जाणून घेऊया. कारण ज्यावेळेस सहकारी असतात सगळ्यांचा या क्षेत्रात, ज्यावेळेस एकजुटीने सगळे काम करतात त्यावेळेस यश भेटतं. स्वामीबद्दल काय सांगचाल? स्वामीबद्दल सांगायचं म्हणजे त्याच्यात कधी हार वगैरे झाली तर आम्हाला काही नर्वस वाटत नाही. आम्हाला खात्री असते, कारण बैल एवढं बैलावर प्रेम आहे. आज 3 वर्षात त्यांना आम्हाला कुठंच नाराज केलेला नाही. त्यामुळे हार जीत राहते. आणि आजची परिस्थिती अशी आहे की हा बैल, हा नाद आहे, हे पैसे कमवायचा नाद नाही, हा नावासाठी नाद आहे. आणि बैलानं आमच्या गावचं नाव महाराष्ट्रभर केले ह्याच्यात आम्हाला समाधान आहे. मित्रांनो, ते छोटं मालक पण आहे ते, आज त्यांच्या कुठनंही जाणून घ्या. आज बैल धरलाय. स्वामीबद्दल काय बाया सांगशील? स्वामीनं मैदान खूप गाजवले आम्हाला, बास एवढंच. त्यानं महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात त्यानं नाव केलंय. त्यानं सलग 2 वर्षी पुसेगावचा मान पटकावला. त्याच्यातच आम्हाला आनंद आहे. मित्रांनो, आता त्याचं वय लहान आहे त्यामुळे त्याला सांगू शकत नाही, बहुत रेशन येते त्याच्यावर. पण त्यानं सांगितलं सलग 2 वर्ष पुशेगावचा मानकरी झालाय आणि त्यांना पण अभिमान आहे. त्यांना आज शर्यतीचा बैल धरलाय. शर्यतीचा बैल म्हणलं तर अग्रेसिव्ह असतो, पण तरी देखील त्याने डेअरिंग केल्याने धरलाय. कारण त्याचा बी विश्वास आहे स्वामीवर की स्वामी आपल्याला काय करणार नाही. फक्त एवढंच की आम्ही या वर्षी असं कुठलं सेलिब्रेशन काही केलेलं नाही. कारण याचा एक सहकारी इंस्टाग्राम हँडलर होता. तो 1-2-3 दिवसापूर्वी म्हणजे पुशेगावच्या मैदानच्या 1 दिवस अगोदर त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो एक्सपायर झाला. म्हणजे शुभम विक्रम गायकवाड त्याचं नाव आहे. बैलावर खूप प्रेम, म्हणून आम्ही जो पूर्ण काय आनंद होता आमचा झाला हिंद केसरी, पण तो त्या मैदानाला येणार होता. मग 1 दिवस अगोदर माझं त्याचं वैयक्तिक बोलणं झालं की दादा म्हणला मी उद्या सकाळ मैदानाला येणार आहे. पण ज्या दिवशी ते मैदान दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी ऍक्सिडेंट मध्ये ते वारला गेला. मग ते आम्ही पूर्ण आनंद आपला त्याच्यासाठी थांबवला की झालाय हिंद केसरी, ओके. आम्ही पूर्ण बॅनर म्हणजे फटाकडेबाजी किंवा दुसरा कुठलाच आनंद व्यक्त नाही. तर गेल्या वर्षी तुम्ही बघितलं होतं की आम्ही पूर्ण सेलिब्रेशन केलं होतं. यावेळेस सेलिब्रेशन होतं आमचं करायचं, पण तो व्यक्ती नसल्यामुळे कसं आहे त्याची उणीव आम्हाला कायम जाणवत राहणार. आणि त्याचा बॅनर पण आम्ही मंदिराजवळ लावलेला आहे. तुम्ही गावामध्ये बघा वाटलं तर. फक्त कसं आहे कुणाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येऊ नये, कारण तो एक जवळपास 18-19 वर्षाचा तरुण कार्यकर्ता होता आणि मिलिटरीचं ट्रेनिंग त्याचं चालू होतं. मी त्याला भरती व्हायचं होतं आणि काळाचा अचानक हल्ला त्याच्यावर झाला आणि तो जागा एक्सपायर झाला. त्याच्यामुळे आम्ही मग कोणताच आनंद व्यक्त केला नाही. मित्रांनो, आता त्यांनी सांगितलं की सेलिब्रेशन केलं नाही. बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो काय शिकाय भेटत असत तर हेच की ज्यावेळेस आपल्या बैलगाडी क्षेत्रात जीवाभावाची माणसं जोडली जातात त्यावेळेस त्यांचा आनंद किंवा त्यांचं दुःख हे सगळं सामील होतो त्यात माणूस. आणि त्यामुळे त्यांनी ती सांगितलं की सेलिब्रेशन नको किंवा काय नाही. आपल्या जवळच्या माणसाला जर दुःखात आपण बघून जर सेलिब्रेशन करता येते तर ते केले नाही तरी चालते, ते नाही केलं पाहिजे. हेच बैलगाडी क्षेत्राने शिकवलंय. होय, भरपूर शिकवलंय. आणि महत्वाचं म्हणजे याला आम्ही ओळखत नाही. हा आकाश आहे, हा जामचा आहे. पण आजपासून या बैलावर तो प्रेम करतो. म्हणजे आम्ही 3 भाऊ आहेत, त्याच्यात हा चौथा. बैलाच्या बाबतीत कुठलीही गोष्ट असू द्या, हा 100% तिथं अवेलेबल राहणार. पूर्ण बंदुकीचा पाला सुद्धा त्यानं वडापच्या गाडीनं आम्हाला बैलाला पर्यंत पोच केला आहे 60-70 किलोमीटरवर. त्याला म्हणलो ना आकाश
बैल इकडे पळा जाणार, तो तिकडे येणार. कामधंदा बाजूला ठेवून मग काही असू द्या, याची आई असू द्या, याचे वडील असू द्या, हा असू द्या, सगळ्यांच्या बाबतीत स्वामी प्रेम जास्त. कुशेगाव मैदान म्हणले की तो अगोदर येऊन आमच्या अगोदर थांबलेला. म्हणजे भरपूर लोक अशी आम्हाला या मैदानात म्हणजे बैलगाडीच्या ह्यातनं भेटली, ती जीवाभावी झाली. म्हणजे एखादं फॅमिली रिलेशन जसं बनतं तसं आमच्या याच्यावर झालं. याच्या घरातली पूर्ण माणसं आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. आता त्यांनी तुमच्याबद्दल 2 शब्द सांगितलं, तुम्ही स्वामीबद्दल काय सांगचाल? कारण तुम्ही एवढं सगळं स्वामीसाठी करताय, करत आलाय, करत राहणार आहे. स्वामी माझ्यासाठी देवच आहे. त्याला देवच मानतो मी स्वामीला. कारण की त्यानं एवढा अनुभव दिल्यात मला. त्यांना वैयक्तिक अनुभव भेटलेच असतील घरातल्यांना, की लोक बोलतात देव देव, म्हणजे खरोखरच देव आहे तो, नावातच त्याच्या देव आहे. त्याच्यामुळे तो माझ्यासाठी मला भरपूर त्यानं अनुभव दिलेले आहेत. त्याच्यामुळे माझं भरपूर त्याच्यावर प्रेम आहे आणि शेवटपर्यंत राहणार. मित्रांनो, त्यांनी सांगितलं भरपूर प्रेम आहे आणि नावातच त्याच्या देव आहे. कारण स्वामी म्हणले की सगळ्यांना स्वामी समर्थ आठवतात. आता मित्रांनो, ज्यावेळेस एखादा बैल पळत असतो, काही काहींचे बैल नावावर पळतात गावांच्या, किंवा कशावर पळतात, किंवा कुणाचा कशावर पळतो, पण आपला स्वामी पळतो सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव या नावावर. कारण सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव का, तर त्याच्या मालकीन बाय आहेत. त्यांच्या कुठनंही 2 शब्द घेऊया. कारण या क्षेत्रात महिला बघितलं तर कमी बघायला भेटतात, पण त्या सगळं त्याची डिझाईन असेल स्वामीची किंवा सगळा सांभाळ असेल ते आपण करतात, तर त्यांचंही 2 शब्द घेऊया. मित्रांनो, मागाशी मी उल्लेख केला सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव, स्वामी ज्या नावाने पळतो त्या सोनाली ताई पण आपल्यासोबत आहेत. आता त्यांचंही मत जाणून घेऊया. कारण ज्यावेळेस एखाद्या कोणताही व्यक्ती असतो किंवा एखादा नंदी असतो, ज्यावेळेस महिलेचा हात असतो त्यावेळेसच यश भेटत असतं आणि उच्च शिखरावर जात असतो. तर आज तुम्ही स्वामी सोबत आहे, स्वामीला धरलंय, स्वामीविषयी 2 शब्द काय सांगचाल? स्वामी म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांचा एक अभिमान आहे. म्हणजे स्वामीनं आम्हाला जे मिळवून दिलंय ना, ते कधी शिक्षणानं किंवा संपत्ती स्वतःजवळ असून ते मिळालं नसतं. एवढं त्यानं महाराष्ट्रभर नाव केलंय, घराचं, गावाचं. ह्यात आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. आता तसं बघायला गेलं ना, तर या क्षेत्रात मित्रांनो महिला वर्गांना जास्त नाद नसतो. कारण महिला वर्गांचं कसं असते की मेकअप करणे, कुठं खरेदी करणे किंवा वेगळ्या अजून कोर्सेस असतील ते करणे. हा बैलाचा नाद म्हणलं तर रांगडा शेतकऱ्याचा नाद आहे. हा नाद कसा लागला? म्हणजे घरात मला 3 भाऊ आहेत ते, आणि वडील मला पहिल्यापासून 4थ्या मुलासारखं सांभाळतात. प्रत्येक गोष्टीत काय असेल ते मला विचारतात. आणि घरावर नाव, सगळ्या गाड्यांच्यावर सगळा बिझनेस माझ्या नावापासून सुरुवात केली. आणि बैल ज्या नावानं पळवते ते पण माझ्याच नावानं. पण मला त्याच्याबद्दल म्हणजे अशी आवड नव्हती. म्हणजे माझ्या छोट्या भावा घेऊन आला बैल, तेव्हा आम्हाला असं एवढं काय मी कळत नव्हतं आम्हाला काय. पण जसं स्वामी पडायला लागला ना, तसं आम्हाला कळालं की बैलगाडा क्षेत्र काय असतं. आणि त्यानं आम्हाला कधीच असं कुठल्या गोष्टीत म्हणजे कमीपणा दिला नाही किंवा एक म्हणजे हार पत्करावी लागली नाही. त्यानं खूप छान आम्हाला त्या जसा पळत गेला तसं आम्हाला त्याची आवड निर्माण होत गेली. बैलगाडा क्षेत्र काय असतं, कशा असतात चाकोऱ्या, फाटी कशा असतात, त्या सुट्टी मेकर, परत ड्रायव्हर, परत पैरा कसा असतो, दोन्ही खांदे आतनं पळतो का एक खांदा पळतो, हे सगळ्या गोष्टी आम्हाला त्याच्यामुळे हळूहळू कळत गेलं. मग पैरा कसा करायचा, खालून तळ कसा आहे, बैल तासात जातोय का, सुट्टी कुणाची जास्त आहे, हे बघून आम्हाला त्या गोष्टी इतक्या आवडत गेल्या ना. आता स्वामी पळा गेला ना की म्हणतो आम्ही, अरे स्वामी पळा गेला. प्रत्येक जण गावातलं फोन करून अरे कुठल्या गटात आहे. आणि तो पळताना आम्ही आतल्यात आम्ही सगळे क्रॉस फिंगर करून बसतो, अरे स्वामी गटाला लागला का. आणि जेव्हा गटाला मार खातो ना तेव्हा असं वाटतं अरे नाही, गटाला नाही मार खायला पाहिजे. पण त्यातल्या त्यात आम्हाला असं वाटतं जाऊ दे, प्रत्येकाचं कुठं ना कुठं अपयश येतं, पण हा पळणार, आज नाही उद्या पळणार. पण त्यांना आता पुसेगावचं हिंदकेसरी 2ऱ्या वेळेस गुलालात राहिला ना, तेव्हा आम्हाला खरंच अपेक्षा नव्हती हा 2ऱ्या वेळेस परत आम्ही गुलाल घेऊन येईल. आणि हा सलग लागोपाठ 2 वर्ष फायनलचा मानकरी झाला. ह्याच्यात आम्ही खूप खूप खुश आहे. आता ज्यावेळेस आपल्या एखादा घरातला व्यक्ती असेल किंवा आपल्या घरातला प्राणी नंदे, तर स्वामीबद्दल आता सांगायचं झालं तर कमीच आहे. तुम्ही सांगितलं त्या स्वामीने काय शिकवलं की हो मुका प्राणी आपल्या दावणीला आला आणि त्याने ह्या गोष्टी शिकवल्या, त्या शिकलो आम्ही. बैल म्हणजे असं कसं शर्यतीचे बैल खूप अग्रेसिव्ह असतात. म्हणजे आता आम्ही एवढं बघतो, काय बैल लात मारतात, काय बैल असे उधळतात, काय बैल जवळून देत नाही. पण ह्याचं एक वैशिष्ट्य काय माहित नाही. हा संध्याकाळचा ज्या दिवशी पळायला जातो ना त्या दिवशी थोडा अग्रेसिव्ह असतो, पण गुलाल करताना एकदम शांत असतो. पण पळून आल्यानंतर ह्याला पाणी पिस्तोवर आम्ही दावणीला जाऊन बांधून 1 तास आम्ही जवळ कोण जात नाही, कारण तो खूप
एकदम अग्रेसिव्ह असतो, त्यामुळे आम्ही शक्यतो जवळ जात नाही. पण रेग्युलर असं स्वामीजवळ गेलं ना, त्याला म्हणते ना स्वामी इकडे, ब्रशनं वगैरे आम्ही त्याला हे करत असतो सारखं, किंवा वैरणीच्या वेळेस किंवा धुवायच्या वेळेस बाहेर घेऊन येताना. असा कधीच तो एकदम असा मुलांच्या, आता एवढ्या वेळ आम्ही सगळे उभा आहे, शेवटी टाप बांधलेला आहे, जनावर आहे ते, शेवटी वैतागून असे कंटाळा आल्यासारखं होतो ना, तर तो कधीच असं म्हणजे अंगावर धावून येतो. एवढ्या मुलाखत तुम्ही पाहिल्यात, कधी तो पाहिलाय का असा अग्रेसिव्ह होऊन मारायला आलाय? कधीच नाही. त्याचा हा एक चांगला गुण जो बोलतो ना, एक मुकं जनावर असं ना त्याला सगळं कळतं. लोक बोलतात की जनावर आहे त्याला काय कळतं, पण शेवटी आपण जेवढं प्रेम लावल ना जनावरांना, एक वेळेस माणसं आपल्याला फसवतात, पण मुख्य जनावर आहेत ना ते कधीच फसवत नाहीत. ते आपल्याला नेहमी कुठे जेव्हा आपण संकटात असो, कधी आपल्याला एखादी गोष्टीची गरज असो, त्यावेळेस ते तिथं उभा असतात. दुसऱ्या वेळेस आम्ही अपेक्षा न करता त्यांना आम्हाला गुलाल मिळवून दिला, यात आम्ही इतकं खुश आहे की नाही, म्हणजे त्याची अपेक्षा आम्हाला समाधान आहे. आम्ही एका शब्दात सांगायचं म्हणजे सगळं गाव, आम्ही घरचे सगळे खूप समाधानी. आता कसा जसा असेल तसा आम्हाला चालेल, तो काही नाही आम्हाला अपेक्षा त्याच्याकडून. मित्रांनो, त्यांना मी प्रश्न विचारला आणि त्यांनी अत्यंत बराबर उत्तर दिले, चांगलं उत्तर दिले. कारण या बैलानं, मुक्या प्राण्यानं काय शिकवलं, तर जो माणूस असतो, माणसाला बोलता येतं, त्या माणसातला आणि मुक्या प्राण्यातला काय फरक, तर माणूस स्वार्थी असतो, माणूस काही बी कधी करू शकतो, पण हा मुका प्राणी फक्त आपल्या मालकासाठी पळतो. कारण त्यांनी जो त्याच्यावर सांभाळ केलेला असतो, प्रेम केलेलं असतं, त्याचं फळ तो देत असतो. आज हा स्वामी तुमच्या दावणीला आहे. जर स्वामी तुमच्या दावणीला नसता तर हा बदल घडला असता का? हा बदल घडला नसता, कारण की त्याचं वेळच लागलं नसतं आम्हाला बैलगाडा क्षेत्राचं. आज स्वामी दावणीला आहे, ह्याच्यानंतर आमच्यात बैल पण 1-2 येऊन गेले, पण ह्याच्यावर जो आमच्या सगळ्यांचा जीव जडलाय ना, अक्षरशः जुना आम्ही व्हिडिओ बघतो ना, तर बघता बघता आम्हाला असं ऊर भरून येतं की अरे हा आपल्या दावणीला आहे, म्हणजे आम्हाला खूप त्याचा अभिमान वाटतो. पण मध्ये आता 6 महिने पळाला नव्हता ना, त्यावेळेस जुनं व्हिडिओ बघणार, अरे काय त्याचा पळ आहे, कारण तो दुसऱ्यामध्ये एवढा छान पळत होता, एकही गाडी ओव्हरटेक करून देतात. आणि त्यानं ते आता दुसरं हिंद केसरी मैदान, त्यात सेम त्यानं जसं कच्च्याला आल्यानंतर जसा वाढतो, सेम तसा त्यानं वाढवून निकाल घेतला. त्यात आम्ही खूप खुश आहे. पण काही लोक मला, म्हणजे कोणी कोणाला बोलू नये, पण लोक बोलतात अरे तासात गेले म्हणून लागला, असं नाही बोललं पाहिजे. शेवटी नशिबाच्या गोष्टी आहेत, त्याच्या नशिबात तो गुलाल होता ना, तो मिळाला. आणि खरंच गोरगरिबांच्या आपापल्या भागातली जी बैल आहेत ना, त्यांनी एकमेकांना द्यावं. जर आपला बैल पळत असेल ना, तर त्यांनी खरंच समोरून म्हणा की बाबा माझा ठाम बैल पळतोय, आम्हाला बैल द्या. त्यांनी फक्त विचार करून बैल मागा, कोणाचा पण असू द्या, मग गरिबांना बैल एकमेकांना दिली पाहिजे. ते मित्रांनो, त्यांनी सांगितलं ज्यावेळेस खरंच आपल्या या बैलगाडी क्षेत्रात काय शिकाय भेटतं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या शिकाय भेटतात. आणि या क्षेत्रात नुसतं त्या शेठजींनी सांगितलं, पण बैलाला स्पीड असून चालत नाही, किंवा गती असून चालत नाही, जोडीदार चांगला असून चालत नाही. लक, ज्यावेळेस तुमच्या नशिबात जी गोष्ट असती ती गोष्ट तुम्हाला मिळत असती. जसे स्वामींना आज त्यांना सलग दुसऱ्या वर्षीचा मानकरी गुलालाचं मिळवून दिले. तुम्ही मागल्या वर्षी पण मला सांगितलेलं की आम्हाला आता त्या कुठनं कुठली अपेक्षा नाही, तरी तो तुमच्या अपेक्षा पूर्ण करतोय. आम्ही खरंच खूप खुश आहे, समाधानी आहे आता. म्हणजे असं शब्द नाही सांगायला, पण बास, म्हणजे त्याला जे हवं होतं ना त्यानं ते मिळवलं. आता कसाही तो जरी राहिला ना घरी बसून वगैरे, तरी आम्हाला काही नाही प्रॉब्लेम. पण आहे तो खूप खुश आहे त्या बाबतीत. आम्ही सगळे त्या बाबतीत सगळे खुश आहे आणि खूप अभिमान आहे त्याचा आम्हाला. आता जर मित्रांनो त्यांचं सगळं बॅकग्राऊंड बघितलं तर त्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहेत. पैसा असेल, गाड्या असेल, बंगला असेल, सगळ्या गोष्टी त्यांच्यापाशी आहेत. पण ह्या स्वामीने तुम्हाला काय मिळवून दिलं? आम्हाला एक समाजात प्रतिष्ठा असते ना, मान सन्मान, किंवा एक प्रचिती म्हणतात ना एक प्रकारची, सगळ्या महाराष्ट्रात जी ओळखतात ना ती त्यानं ओळख निर्माण करून दिली. म्हणजे आम्ही शिकलोय, आमच्या घरात सगळे वेल एज्युकेटेड, मी पण शिकलेले आहे, माझा भाऊ, आम्ही सगळे बिझनेसमॅन आहोत. पण जे आम्ही शिकून जे मिळालं नसतं आम्हाला, रोज जायचं ऑफिसला, पैसे घ्यायचं, घरी यायचं, ऑफिस टू टाइम वर्क करत होतो, पण ह्यांना जी ओळख करून दिला महाराष्ट्रात ती कधीच आम्ही मिळवली नसते शिक्षण घेऊन. अडाणी एक माणूस सुद्धा ती ओळख निर्माण करू शकते. मुक्या जनावरांना आम्हाला ओळख करून दिली महाराष्ट्रभर. आता झालं सगळं तुमच्या स्वामीने मिळवून दिलेलं. आता त्या दिवसाचा मी किस्सा विचारतो. मित्रांनो, पुशेगावचं मैदान होतं, मी पण मैदानात होतो, रेंज नव्हती, सगळं प्रॉब्लेम होतं. ज्यावेळेस तुम्ही तर घरी लाईव्हला बघत बसलेला, ज्यावेळेस फायनलला आपली गाडी पुकारली गेली, त्यावेळेस मनात काय चाललेलं? आम्हाला सेमीला काय झालं तिथं, ऍक्च्युली दर वर्षी आम्हाला माहिती आहे तिथं सर्व पब्लिक खूप असतं, नेटवर्क जाम असतं, कोणाचे फोन लागत नाही. आम्ही अक्षरशः बाहेर येऊन, म्हणजे आम्हाला असं वाटलं सेमीला लागते की नाही गाडी, थोडं असं घासाघात चालू होतं. पण अचानक माझा पुतण्या आहे ना, त्याचा पण कॉल, ना आम्ही कधीही बैलगाडी पळाली ना, कोणताही बैल, म्हणजे स्वामी पळाला, तर मला एक सवय आहे, मी पहिल्यांदा आधी
रिप्लाय घेऊन बघते. त्यांचा यायच्या आधी मी मागं घेऊन बघते की बाबा गाडी व्यवस्थित पुढे आल्या का, तासात वगैरे बैल नाही ना. मग लगेच आम्ही वडिलांना आम्ही म्हटलं थांबा आपण पाठीमाग घेऊया. म्हटलं आबा ती साईडची गाडी फॉल आहे. मग आम्ही लगेच सगळ्यांना कॉल करायला लागलो, कोणाचाच कॉल लागला. मग ह्या मोठ्या भावाचा फोन लावला. तो म्हणला नक्की फॉल आहे का? हो म्हणले. अरे नक्की फॉल आहे ती गाडी शेजारची, निकाल आपलाच आहे. पण जोपर्यंत पुकरत नाही तोपर्यंत आम्हाला असं वाटत नव्हतं की कोणाचा कॉन्टॅक्ट झालाय, कोण स्टेजवर जाईल, काय करेल. पण शेवटी पुकारलं की 8 नंबरच्या तासावरची गाडी ह्याचे फायनलला गेलेली आहे म्हणून. मग काय मनात काय चालले त्यावेळेस पुकारली त्यावेळेस? म्हणजे अपेक्षा पण नव्हती, ते आम्हाला आनंद मिळाला. आम्ही सगळे घरात उड्या मारत होतो, एकमेकांना मिठ्या मारल्या, खूप आनंद झाला. बास म्हणलं फायनलला गेला, झाला, आम्ही खुश झालो. नंबर कितवा पण येऊ. आणि कसं आहे, लोक बोलतात की 1 नंबर म्हणजे पुसेगावचं मानकर, पण अक्षरशः लास्ट टाइम आम्ही बघितलं ते रोमन बैलाचे मालक बिचारे एवढ्या वर्ष ते बैलासाठी झगडत होते, त्यांना तो निकाल दिला. पण त्यांनी त्यांच्या बोलण्यात सांगितलं की 15 वर्ष झाले ह्या गुलालासाठी मी धडपडत आहे. हा गुलाल म्हणजे मिळवणं म्हणजे नशिबाचा भाग आहे. आणि त्यांना आम्हाला सलग 2 वर्ष दिला ना, ते आम्हाला खूप समाधान आहे त्याचं. मित्रांनो, मी पण कायम बोलत असतो की ज्यावेळेस हिंद केसरीचे मैदान येतात असतात त्यावेळेस माणूस गुलाला धडपडत असतो. आणि 1 नंबर असेल, 2 नंबर असेल, 3 नंबर, ज्यावेळेस 1000 गाडीत किंवा 1100-1200 गाडीमध्ये जो बैल फायनलला राहत असतो, खरंच तो बैल 1 नंबरातलाच असतो. आणि ते आज स्वामीने सिद्ध करून दाखवलं. मित्रांनो, स्वामीचे मोठे मालक आहेत, आज बाबा आहेत. कारण ज्यावेळेस जुनी जाणती लोक या क्षेत्रात पडत असतात त्यांचाही 2 शब्द घेऊया. त्यावेळेस अनुभव महत्वाचा कामी येतो आणि यश मिळतं. काय त्याच्याबद्दल सांगत चला. मी 20 वर्ष झालं हे नाद करतोय, पहिला बी केलेला आहे. पुन्हा आता मुलांना स्वामी आणल्यानंतर मी घरी बसून 6-6 महिने गावात जात नव्हतो, कुठं गावाला नाही, काय नाही. म्हणजे असा उगाच रोगाल्यागत सरकार आहे. पण स्वामी आल्यापासून आपली जीवनाची लाईफच वाढली आयुष्य. मला ते 12 तास त्याच्याशिवाय काही सुचत नाही. म्हणजे काय आजार आहे, काय आहे, असलं काही समजत नाही. या स्वामीमुळे एवढंच की आपली आयुष्य मर्यादा वाढली. तो कुठं बसतो, कुठं नाही. पोरांना बी एक सांगणं आहे की एखाद्या गरीबाचा बैल जर पाळणार असेल तर बिना शर्त देऊन टाक. आदत असो, दुसरा असो, काय तुम्हाला जसं जमत अशा पद्धतीने द्या. ह्यो आपल्याला कुठं नाही कुठं तरी ते फायदा करून देणार की लोक. पण एखाद्याला देणार म्हटलं तर ती काहीतरी शिव्या देणार, काय करणार असा भाग होतोय. किंवा एखादा वाईट बोलत. पण एखाद्याचा पळाव बैल असला, फोंडा असला तरी द्यायला काही हरकत नाही. ही माझी मनापासून भावना. आम्हाला काय कोणाचं वायदी फिदी काही नको आहे. मित्रांनो, बाबांनी सांगितले ते एकदम सुंदररित्या सांगितलं की एखाद्याचा जर खरंच पाळणारा बैल असेल तर त्याला पायरा द्यावा. आणि आपण स्वामीला पुढच्या मैदानासाठी बाबा शुभेच्छा देतो मी.